थोडंसं टेम्पलेटबद्दल शिकूयात. टेम्पलेट म्हणजे एक विशिष्ट प्रकारची रचना असलेले डॉक्युमेंट. उदाहरणार्थ, आपण एखाद्या कंपनीस पत्र लिहितो. या पत्राला आपण एक ठराविक प्रकारची रचना आखतो. या रचना मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये टेम्पलेट या नावाने ओळखल्या जातात. अशा प्रकारचं डॉक्युमेंट क्रिएट करण्यासाठी या बटनवरती क्लिक केल्यानंतर न्यू बटनवरती क्लिक करा. यानंतर टेम्पलेट्समधून इन्स्टॉल्ड टेम्पलेट्सवरती क्लिक करा व त्यामध्ये ही वेगवेगळ्या प्रकारची टेम्पलेट्स आपल्याला दिसत आहेत. यापैकी ओरियल लेटर्स हे एक टेम्पलेट आपण वापरूयात. या टेम्पलेटवरती क्लिक केल्यानंतर क्रिएट न्यू डॉक्युमेंट सिलेक्ट करूयात व क्रिएट बटनवरती क्लिक करूयात. एक नवीन डॉक्युमेंट ओपन होईल. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इन्स्ट्रक्शन्स लिहिलेल्या आहेत. पिक द डेट. इथे आपण डेट सिलेक्ट करू शकतो. आजची डेट हवी असल्यास टुडे वरती क्लिक करा किंवा हवी असलेली डेट क्लिक करा. त्यानंतर रेसिपिएंट नेम. ज्या व्यक्तीला पत्र पाठवायचे आहे त्याचं नाव लिहा. त्या व्यक्तीच्या कंपनीचे नाव लिहा. त्या व्यक्तीचा पत्ता. सॅल्युटेशन. क्लोजिंग रिमार्क. आपला पत्ता. आपल्या कंपनीचं नाव. त्याच प्रकारे इथे आपल्या कंपनीचे नाव, आपल्या कंपनीचा पत्ता, तसेच आपल्या कंपनीचा फोन नंबर. ज्याप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी टाईप केलेल्या आहेत त्याप्रमाणेच आपण लेटरची बॉडीही टाईप करू शकतो. हे सर्व झाल्यानंतर या सेव्ह बटनवरती क्लिक करा. यानंतर आपल्याला लोकेशन सिलेक्ट करावे लागेल. लोकेशन सिलेक्ट करून आपण या पत्राला वेगळं नाव देऊया. यानंतर सेव्ह बटनवरती क्लिक करा. स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यातील या एक्स बटनवरती क्लिक करून मी हे वर्ड डॉक्युमेंट बंद करत आहे. स्क्रीनवर एक नवीन आयकॉन तयार झालेला आहे. यावरती डबल क्लिक करून मी पुन्हा ते डॉक्युमेंट ओपन करत आहे. हे झालं टेम्पलेटेड डॉक्युमेंट.